रव्याचे पळी पापड करण्यासाठी लागणारं साहित्य: रवा, पाणी, मीठ, चिली फ्लेक्स, कोथिंबीर. रव्यात पाणी घालत हे मिश्रण सलग 3 दिवस पाणी बदलून घेत भिजवून मुरवून घ्यायचं. आता वरचं पाणी काढून टाकत हे मिश्रण कढईत काढायचं आणि यात पाणी घालायचं. आता हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आता यात मीठ, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घालायची आणि मिसळून घ्यायचं. आता याचे पापड घालायचे आणि साधारण 5 ते 6 तासाने असे उलटवून घ्यायचे आणि वाळवून घ्यायचे आणि अशा प्रकारे तळायचे. झाले आपले रव्याचे पळी पापड तयार. या साल पापड्या बनवताना यामध्ये अजिबात आपण खायचा सोडा, पापड खार अजिबात वापरणार नाही आहोत. तर आणि पांढऱ्या शुभ्र या साल पापड्या बनणार. रव्याच्या जरी असल्या तरी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत या साल पापड्या. पातेलं घेतलेलं आहे. यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा. जाड रवा जर तुम्ही घेतला असेल तर तो जाड रवा आहे ना मिक्सरमध्ये फिरवून तो वापरला तरी चालेल. आता यामध्ये घालूयात पाणी. रवा सोक होईल पुढेल इतपत यामध्ये पाणी घालायचं आणि हे दिवसभर छान यामध्ये सेटल होण्यासाठी ठेवून देऊ. आता रवा हा दिवसभर छान मुरला की याच्यावर जे पाणी तरंगत आहे हे पाणी आहे ना काढून घ्यायचं. रवा बाहेर नाही आला पाहिजे. वरचं पाणी फक्त आपण काढून घेऊ. जसजसा रवा सुकतो तसतसा तो छान फुलतो. तुम्ही इथे बघू शकाल. आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं ताजं आणि पुन्हा हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. म्हणजे आज सकाळी मी मुरण्यासाठी घातला, आज रात्री पाणी काढलं, दुसरं फ्रेश पाणी घातलं. ही सेम स्टेप परत उद्या रात्री करायची आणि परवा रात्री, असं 3 रात्रभर या रव्यातलं हा रवा भिजवून घ्यायचा 3 दिवस. आणि दर दिवशी रात्री ॲट द एंड ऑफ डे किंवा सकाळी तुम्हाला जसं सोयीचं पडेल तसं त्याचं मुरलेलं वरचं आंबूस झालेलं पाणी काढायचं आणि दुसरं ताजं पाणी घालून घ्यायचं. सो आता इथे रवा ना बरोबर 3 दिवस मी भिजण्यासाठी ठेवला होता आणि हलकासा त्यावर बबल्स किंवा आंबूस सुवास यायला सुरुवात होते. तर आता यातलं पाणी जे आहे 3 दिवस झाल्यानंतर हे काढून घ्यायचं. थोडंसं पाणी राहतंय या रव्यामध्ये, हे आपल्याला वापरायचं आहे. सो हा भिजवलेला सगळा रवा घ्यायचा कढईमध्ये त्यातल्या पाण्यासकट. तर यामध्ये घालायचे 2 कप पाणी. 1 कप रवा होता. साधारण 1 कप पाणी भिजलेल्या रव्यामध्ये सोक झालेलं आहे आणि वर आणखी 2 कप पाणी. आता गॅस सुरू करायचा आणि हे मिश्रण आहे ना आपण शिजवायला सुरुवात करणार. शिजवून घ्यायचं हे मिश्रण आपल्याला पूर्ण. आणि हे शिजत असताना ना हे अजिबात कढई सोडायची नाही गॅसवर. अशीच हे छान असं एकसारखं ढवळत मिक्स करत शिजवून घ्यायचं. कारण याचा आहे ना पटकन चीक एकसारखा जमा होतो. गुठळ्या आपल्याला करून नाही घ्यायच्या. त्यामुळे हे एकसारखं ढवळत आपल्याला मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे 2 कप गरम पाणी मी ठेवलेलं आहे. जर लागलं तर यामध्ये थोडं पाणी आपण ॲड करत राहणार आहोत. आणि इथे 10 मिनिटं झालेले आहेत. एकसारखं ढवळत हे मी शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल छान शिजलेलं आहे. पाण्याचा आणखी अजिबात वापर करायची गरज नाही पडली. सो साधारण टोटल एक म्हणजे रवा भिजलेला त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडं पाणी होतं आणि वर 3 कप पाणी घातलं तेवढं पुरेसं आहे. आता यामध्ये घालूयात मीठ चवीनुसार आणि हे आणखी आहे ना एक 3 ते 4 मिनिटं मी शिजवून घेणार आहे. 5 मिनिटं हे मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करते. तुम्ही बघू शकाल मिश्रणाला छान अशी चकाकी आलेली आहे, ग्लेज आलेला आहे आणि छान असं एकसंध झालेलं आहे. आता गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण आता एक 7 ते 8 मिनिट किंवा 10 मिनिटं हलकंसं थंड करण्यासाठी मी ठेवून देणार आहे. गरम मिश्रण आपण नाही टाकणार आहोत कारण पॉलिथिनवर करतं. सो एक 7 ते 8 मिनिटं थांबू. हलकंसं यातली वाफ कमी व्हायला सुरुवात झाली की मग हे आपण याच्या पापड्या करायला घेऊया. आता जेमतेम 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत. हे मिश्रण हे बघा छान असं एकसंध व्हायला सुरुवात झालेली आहे, दाटसर झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात चिली फ्लेक्स. हिरवी मिरची जरी घातली तरी चालेल पण चिली फ्लेक्स जरा दिसायला छान दिसतात. आणि थोडीशी कोथिंबीर. आणि काही नाही घातलं तरी काही हरकत नाही. प्लेन तुम्ही पांढऱ्या शुभ्र पापड पण याचे बनवू शकता. सो इथे हे मिश्रण आता आपलं तयार आहे. इथे मी जय्यत तयारी केलेली आहे. एका टिपॉयवर असं छान पॉलिथिन घातलेलं आहे. पॉलिथिन तुम्हाला वापरायचं नसेल तर बटर पेपर मिळतो जो केकसाठी आपण वापरतो तो लाईनअप केला किंवा सिलिकॉन मॅट्स वापरला तरी चालेल. आता हे मिश्रण घ्यायचं
पापड घालायला सुरू करूयात. अर्धा पळी मिश्रण पुरेसं होतं आणि तेच आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं. आणि 2 पापडमध्ये थोडंसं डिस्टन्स ठेवायचं. इथे सगळे पापड पळी पापड मी घालून घेतलेले आहेत. 1 कप रव्यामध्ये बरोबर 50 पापड बनवून तयार होतात. आता हे फॅनच्या हवेखालीच किंवा फॅन नाही लावला तरी चालेल, नॅचरल हवेखाली सुकवून घ्यायचे. उन्हामध्ये ठेवायची अजिबात गरज नाही. एक साधारण 4 ते 5 तासात हलकेसे सुकायला हे सुरुवात होते. आता एक साधारण 6 तास झालेले आहेत. पापड छान सुकायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकाल याचे एजेस आहेत ना, सुटायला सुरुवात झालेली आहे. आता ही एक पापडी घ्यायची आणि हलक्या हाताने उलटवून घ्यायची. आणि या सगळ्या पापड्या उलटवून झाल्या की दोनही बाजूने मस्त कडकडीत सुकेपर्यंत सुकवून घ्यायच्या. साधारण 1 दिवस पूर्ण लागतो उलटवून पापड्या घेतल्यानंतर. आणि या छान सुकल्या की मग आपण तळून बघूया. रव्याचे पापड इथे छानपैकी सुकवून घेतलेले आहेत. 2 दिवसांच्या वर झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल छान दिसत आहेत हे पापड. कडकडीत सुकलेले आहेत. आता हा पापड तळूयात. थोडंसं आहे ना, येस, तुम्ही बघू शकाल मस्त फुगतोय हा पापड. आणि तुम्ही बघू शकाल यामध्ये पापड खार सोडा अजिबात नाही, त्यामुळे मस्त अशा पांढऱ्या शुभ्र तळल्या जातात या रव्याच्या पापड्या आणि चौपट फुलतात. म्हणजे इथे हा माझ्याकडे पापड तयार केलेला आहे आधीचा आणि हा तळलेला नंतरचा पापड. छानपैकी चौपट फुलतात जवळपास.